10,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे। प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे। नाही, तसं काही नाही सांगितलंय। आणि आता सुरुवात झालेली आहे। 9वा हप्ता आज उद्या पडणार। 9वा हप्ता आज आणि आता सुरुवात झालेली आहे। 9वा हप्ता आज उद्या पडणार। 9वा हप्ता आज उद्या पडणार। राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी अपडेट नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात। नमोच्या 9व्या हप्त्याच्या वितरणाची शेतकरी बांधव वाट पाहत आहेत। खूप दिवसापासून हा हप्ता प्रलंबित आहे, रखडलेला आहे हा हप्ता। आणि रोज वेगवेगळ्या क्लिप, रोज वेगवेगळे मंत्र्यांची भाषणं, मुख्यमंत्र्यांच्या क्लिप तुम्ही ऐकत असाल। आणि त्यामध्ये एकच माहिती आहे, नमोचा हप्ता वितरित केला जात आहे। 93 लाख, 91 लाख, 90 लाख अशा प्रकारचा आकडा रोज समोर येत आहे। पण सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा जो हप्ता आहे तो मात्र प्रत्यक्षात आणखीनही जमा केला गेला नाही। हा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे, सोबतच या हप्त्याच्या वितरणाबरोबरच 10व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला आहे। मग 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र शेतकरी बांधवांसाठी नक्कीच दुर्दैव म्हणावं लागेल की नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात आणखीन राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीच ऑफिशियल अपडेट आलेली नाही। रोज वेगवेगळे व्हिडिओ, रोज वेगवेगळी माहिती प्रसारित होत आहे आणि त्यामध्ये नमोच्या हप्त्याची तारीख जाहीर, नमोचा हप्ता वितरित केला, वितरण सुरू झालं अशा पद्धतीची माहिती येताना दिसत आहे। मात्र या ठिकाणी पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाची आणखीनही तारीख जाहीर झालेली नाही ना हप्ता वितरण सुरू झालेला आहे। हा हप्ता सरकारच्या माध्यमातून नेमका कधी जमा होणार आहे या प्रश्नाचं उत्तर आणखीनही स्पष्ट करता येणार नाही, कारण GR आलेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय येण्या अगोदर निधी मंजूर होणं राज्य सरकारच्या माध्यमातून गरजेचं आहे आणि तो निर्णय सुद्धा झालेला नाही। त्याच कारणामुळे 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात तारीख जाहीर करणं किंवा तारीख आली हे सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आणखीनही अद्याप तारीख जाहीर झालेली नाही। ज्या पद्धतीने तारखेच्या वितरणासंदर्भात म्हणजे हप्त्याच्या वितरणासंदर्भात तारीख जाहीर होईल त्याच पद्धतीने तुम्हाला ती कळवण्यात येणार आहे। ऑफिशियलरित्या माहिती जाणून घेण्यासाठी अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।